मुंबईहून नाशिक महामार्गावर येताना वाटेत कसारा घाट लागतो। या घाटाचे मूळ नाव थल घाट असे आहे। घाट जेथे संपतो तेथेच उजव्या हाताला व घाटनदेवी मंदिरापासून साधारण 14 किलोमीटर अंतरावर गोल गुमठाकर वास्तू दिसून येते। ती वास्तू म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली बारव। तुम्ही जर मुंबई टू नाशिक हा जो कसारा घाट आहे आणि इथून जर प्रवास करत असाल तर या घाटाच्या अगदी मध्ये ही जी तुम्हाला इकडे दिसते ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेली विहीर आहे आणि ती आता आपण बघायला जाणार आहोत। बरोबर ह्या घाटाच्या एकदम राईट साईडला आहे। हा जो रस्ता जातोय हा नाशिकला जातोय आणि हा मुंबईवरून येतोय। तर हा कसारा घाटातनं बरोबर येताना अगदी राईट साईडला ही थोडीशी पायवाट आहे, म्हणजे कसारा घाट जिथं एंड होतोय अगदी त्या टोकालापर्यंत तिथपर्यंत आपल्याला यायचं आहे आणि ती विहीर आहे। आता आपण बरोबर रोड क्रॉस करून आलेलो आहे, राईट साईडला आहे आणि आता हे राईट साईडला आपण विहीर बघायला जात आहोत। जवळपास 250 वर्षापूर्वी अहिल्याबाई होळकरांनी ही विहीर बांधली। उन्हाळ्यात इतक्या उंचावर असलेल्या विहिरीमध्ये 12ही महिने पाणी असतो। 40 फूट व्यासाची ही विहीर पूर्ण दगडाने सुबक पद्धतीने बांधलेली आहे। झाड पाला जंगली प्राणी पडून पाणी दूषित होऊ नये तसेच उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्यावर तिन्ही बाजूने अर्धा गोलाकार आकाराच्या 3 खिडक्या बांधण्यात आल्या आहेत आणि वर घुमट बांधले आहे। दगडी शिला एकमेकांवर ठेवत एखाद्या राजवाड्याप्रमाणे हे छत्र बनवण्यात आलेले आहे। घाटातील 2 वाड्यामधील महिला आजही वर्षभर याच विहिरीमधील पाणी पितात। ही विहीर किती खोल आहे याचा अंदाज त्यात असलेल्या पाण्यामुळे येत नाही, मात्र आज ही बारव स्वच्छ व सुंदर आहे। तिच्यात थोडीही पडझड झालेली नाही। ह्या विहिरीचे निर्माण अहिल्याबाई होळकर यांनी केलं होतं म्हणून या विहिरीला त्यांचंच नाव देण्यात आलेले आहे। मित्रांनो, कधी जर तुम्ही मुंबईहून नाशिक मार्गे जर येत असाल तर कसारा घाटाच्या अगदी शेवटी ही विहीर तुम्हाला पाहायला मिळते। आकर्षक आणि सुंदर असलेली ही विहीर तुम्ही नक्की पहा, तुम्हाला खूप आवडेल।